तमुक करायचंय। आता स्टेजवर एक जणाचा मला मेसेज आला, त्यानंतर बसलो, दोंडराईचे लोक आले की भैया जे काही मुलीचं ऍडमिशन इंजिनिअरिंगला झालेलं आहे, मुलीला तुम्हाला बोलायचंय आणि ते ऍडमिशन चेंज करून घ्यायचंय, अमुक झालंय तमुक झालेलं आहे। लोक इतके जागरूक झालेले की आपले स्वतःच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण योग्य त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि बोलणाऱ्या ज्याला बोलतोय त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि ऐकून घेऊन यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, असं सामान्य लोकांचं आज एक आशा अपेक्षा आहे। आणि याला जर काही करायचं असेल, या अडचणी जर काही दूर करायच्या असतील, तर माझं स्पष्ट मत आहे की लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी हे लोकात राहिलं पाहिजे। लोकांच्या मनात शंका यायला नको। निवडणुकीच्या अगोदर वंजारवाडी म्हणून एक गाव आहे, त्या वंजारवाडीच्या लोकांबरोबर मतदानावर मी प्रचार तसा 4-5 महिने अगोदर सुरू केला होता। तसं तर ज्या दिवशी विजय पराभूत झाला दुसऱ्या दिवशी मी मार्केट कमिटीला आलो आणि दुसऱ्याच दिवशी मार्केट कमिटीला काम आटपून मी माटेगावून खळेगावला गेलो होतो, कुणीतरी वारलं म्हणून भेटायला दुसऱ्या दिवशी निकालाच्या। का तर त्या 99,000 लोकांनी ज्यांनी विजयला मतदान केलं होतं त्या लोकांना एक विश्वास देण्याकरता की तुमचं मतदान झालं, उमेदवार पराभूत झाला म्हणजे आम्ही घरी बसूत असं समजू नका, तुमचं मतदान वाया जाणार नाही, हा विश्वास देण्याकरता दुसऱ्या दिवशी तिथं आलो होतो। माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे। मी तुम्हाला सांगितलेलं वंजारवाडीचा किस्सा, मतदानाच्या 4-5 महिने अगोदर मी वंजारवाडीला होतो आणि एक प्रमुख माणूस ज्यांनी मला चहाला तिथं बोलवलेलं होतं, त्याचे वडील बरोबर, मुलगा तिकडं होता। मी मुलाला विचारलं काय अडचण काय नेमकं? नाही साहेब म्हणले, मी काय अडचण मिडचण काही नाही म्हणले, मला यायचंय पण मी आपलं थांबलोय म्हणले, विचार करतोय की हे निर्णय करणं योग्य आहे का। म्हणलं तुझं तिकडं कुणाशी संबंध आहे? ते म्हणले अमुक अमुक माणसाशी माझा संबंध आहे, नेत्याशी माझा संबंध आहे म्हणले अमुक। म्हणलं बाळा एक काम कर बरं, असं समज की तुझ्या गावचं ट्रान्सफॉर्मर गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी आता फोन लाव माझ्या देखत। हे फोन मी कधीच लावलेला नाही। अरे अडचण आहे ना, ऍडमिशनची अडचण मी तुम्हाला सांगितलं, टिबल सीट पकडलं ती अडचण आहे, काहीतरी होत आहे, रोज कोणाला काही ना काहीतरी अडचणी येते, त्याच्यासाठी जर का आपण समर्थपणे उभा राहिलो नाही तर आपण पुढारी कसे होऊ शकतो? जिथं फोनच लावायची भीती वाटते तुम्हाला, त्या कार्यकर्त्याचा वैयक्तिक जीवनातला उत्कर्ष तुम्ही काय घडवून आणणार? धम्मा हा प्रामाणिकपणे त्यांच्यावर राहिलेला कार्यकर्ता आहे। कार्यकाल संपला, निवडणूक आली, नव्यानं नवीन गळी नवा राज करायचा आहे। अरे पण लेखाजोखा करा ना, महेशनी सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष जो कार्यकर्ता आपल्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेला आहे, अडचणीत आल्यानंतर गाळातच मी तर म्हणलं पाहिजे माझा काय संबंध आहे, तुमचा संबंध काय आहे माझा? तुम्ही राहिलेला आहे तिकडं। मी बंटीला पहिल्या दिवशी सांगू शकलो असतो, किशोरला म्हणू शकलो असतो, किशोर काय संबंध आहे माझा, तुम्ही कसं काय घेऊन आलात त्यांना, माझी काही ओळख बी नाही पाळत बी नाही। पण अन्सारी साहेब, एकदा आमचे जुने सहकारी अन्सारी साहेब धोंडराईच्या प्रचारात एकदा म्हणले होते, धोंडराईच्या प्रचारात एकदा असं म्हणले होते की नेकी करावर दर्या में डाल। मला ते शब्द फार चांगले लक्षात आहे, मी नेहमी सांगतो नेकी कर दर्या में डाल, मदत करत आपण राहायला पाहिजे आणि जो कार्यकर्ता लोकात आहे तोच लोकात राहील। जो कार्यकर्ता, जो नेता कार्यकर्ता आल्यानंतर घराची आतली कडी लावून घेतो, त्याच्या घराची कडी लावायला लोक विसरणार नाही। अडचणी अनेक आहेत। गेवराई शहराच्या विकासाच्या संदर्भात काही कमी प्रश्न नाहीये, पण मी तुम्हाला एक विश्वास देतो, व्यक्तिगत वाद कुणाचाच माझा असू शकत नाही। आज आता मी धोंडराईहून येत होतो, माझ्यावर मला वाटतं अजीम गाडीत बसलेले होते, अजून कुणीतरी होतं धोंडराईहून येत असताना। मी त्या सीओना बोलत होतो आणि विजयला सांगत होतो की उद्या सोमवारी मुंबईला जाताना त्या औकाफ मधली मीटिंग करून घ्या, तय्यबनगर मधले जे काही अतिक्रमणाचे प्रस्ताव जे काही पाठवलेले आहेत उद्याच्या बैठकीत चर्चा करा आणि त्याचे एनओसी घेऊन त्या 518च्या 518 लोकांना ते एनओसी घेऊन त्यांना आपल्याला तातडीनं घरकुल द्यायचं आहे।
या गेवराई शहरातला भले तो कोणत्या जातीचा पक्षाचा असेल, भले तो कोणत्या गटाचा तटाचा असेल, पात्र माणूस ज्याचं कुणाचं घरकुल आहे तो कोणत्याही गटातटाचा असेल त्याचं घरकुल राहणार नाही, हे आजच्या या व्यासपीठाच्या प्रसंगी अतिशय नम्रपणे मी तुम्हाला सांगतोय. गटातटाचं राजकारण करायला मी आता रिकामा नाही. पंचायत समितीत आम्ही एक नियम करून टाकलेला आहे. पंचायत समितीत मी स्पष्ट कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मोठमोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मी सांगून ठेवलेलं आहे, आपल्या विचाराच्या लोकांना, की ज्याचं घर येईल आपल्याला अडवता यायचं नाही, ज्याची विहीर येईल अडवता यायची नाही. गायगोठा, विहीर आणि शेततळण घरकुल हे कुणाचंच अडवता यायचं नाही. हे अतिशय नम्रपणे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. कुणाचाच अडवता यायचं नाही. माझं एक मत असं झालेलं आहे, शेतकऱ्याचा संसार असतो बारीक. 5 लाखाची विहीर तो त्याच्या आयुष्यात कधीच करू शकत नाही. विहिरीची योजना बंद झाली तर तो 5 लाखाची विहीर कधी करू शकणार नाही. तो गायगोठा हे कधीच करू शकणार नाही. ते 1,50,000चा शेततळ हे उभा करू शकणार नाही. आणि घरकुल याचं जर काही आज 1.5 लाखाचं घरकुल जर काय आपण दिलं नाही तर त्याच्यासारखं पाप दुसरं कोणचं असू शकणार नाही. आणि म्हणून हा निर्णय केला. आजही आपलं जाहीर आव्हान आहे. मला गेवराईच्या चौकात मी जात असताना माझा हात धरून विचारा की माझं घरकुल भैया हे ग्रामपंचायत समिती म्हटलं तुम्ही अडवलंय, माझी विहीर अडवली, माझं शेततळ अडवलं का गायगोठा अडवला. या सामान्य माणसाला हे मिळणारा जो काही लाभ आज अडवणं हे यासारखं पाप दुसरं कोणचं असू शकणार नाही. गेवराई शहर बघता बघता 22, 23, 25 हजाराचं गेवराई शहर आज हिची हद्दवाढ होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हद्दवाढ करत असताना नेमका माझ्या बरोबर जो काही प्रस्ताव आहे आपल्या बरोबर हा बारामतीचा प्रस्ताव बरोबरच होता. हद्दवाढ कशी करायची, काय करायचंय. मला दादा हद्दवाढ करत असताना किमान गेवराईला नियम जो काय तो मौजे गेवराई करून टाका. मौजे गेवराई जे गेवराई शहराचं जी हद्द आहे जिथपर्यंत लोक गेलेले आज ते तिथं आलेले त्यांना नागरी सुविधा देणं गरजेचं आहे. आपण पाणी देतोय, लाईट देतोय आणि त्यांना नागरी सुविधा देतोय. आपण या नागरी सुविधा देत असताना याची हद्दवाढ व्हायला हवी. आणि ही हद्दवाढीचा प्रस्तावही मला वाटतं महेशनी त्यांनी दाखल केला होता. काही कारणानं तो परत आला. आता परत आपण दाखल केलेला आहे. क्षुल्लक कारणानं तो परत आला पण आता तो परत दाखल केलेला आहे. आणि ही हद्दवाढीचा प्रस्ताव ज्या वेळेस मंजूर होईल त्यावेळेस म्हणजे लगेचच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतरच तो होणार आहे बारामती गेवराई. आणि हा हद्दवाढीचा प्रस्ताव आपण मौजे गेवराईमध्ये आपण हद्दवाढ करतोय. पिण्याचं पाणी, लाईट आणि रस्ते, नाली हे कुणाचं अडणार नाही हे मला आजच्या व्यासपीठाच्या निमित्तानं तुम्हाला सांगायचं. एकच रस्ता तुमचा चालू आहे, त्या रस्त्यावर एकदा दोनदा नाही 9दा झाल्या आहे. तुम्ही पाहताल ताकडगाव रोड हा फक्त निवासी झालेला आहे. तिथं राहणारे लोक गेलेत. कमर्शियल तिथं काही अजून वाढ झालेली नाही. कमर्शियल कॉम्प्लेक्स तिथं वाढ आलेली नाही. गेवराई शहरात व्यवहार वाढणीसाठी इतके लोक आहेत. मी मार्केट कमिटीचं जे काही बांधकाम आता केलंय आतलं जे काही गाळे काढायला लागलोय साधारण तुम्ही विश्वास ठेवा आतले गाळे 40 लाख रुपयानं काढलेले आहेत. आपण 1 रुपयाचं कर्ज घेतलेलं नाही. आता कोल्ड स्टोरेज करतोय, सभागृह करतोय आणि गोडाऊन करतोय. ते गाळे सुद्धा शिल्लक राहिले नाही. ते गाळे सुद्धा शिल्लक म्हणजे लोक व्यावसायिक लोक जे काय आहेत हे इतके धंदा पाणी करायला इच्छुक आहेत. शेतकऱ्याला वाटतं एक पोरग शेती करायला भरपूर झालं, एक पोरग शेती करल आणि एक पोरग धंदा पाणी करल. व्यवसाय करायला गेवराई शहरात यायला लागलेले. या गेवराई शहराचं अर्थकारण कधी वाढेल की सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकास झाला तर गेवराई शहराचं अर्थकारण वाढेल. याच्यावर अवलंबत्व सगळ्याच आहे. या भीमनगर मधल्या लोकांचं आहे, साठेनगर मधल्या लोकांचं आहे, संघमित्र नगर मधल्या लोकांचं आहे, संजय नगर मधल्या लोकांचं आहे. याच्यावरचं अवलंबत्व या गेवराई शहरातल्या सगळ्यांचं आहे. पण कधी हा विकास सर्व अर्थानं चोही बाजूनं झाला पाहिजे. एका बाजूचं चालू आहे आणि जुनी गेवराई ओस पडलेली आहे. 25-25 लाखाचे जे काही प्लॉट होते आज त्याला 2 लाखाला कोणी विचारत नाही.
ही भयानक अवस्था त्या जुन्या गेवराईची झालेली आहे. विकास होत असताना सगळीकडचा वाढला पाहिजे. कल्पेश्वरला मी दर्शनाला गेलो, काही माता मावल्याने मला सांगितलं, संतोष अश्विन हे पोरांनी मला सांगितलं की भैया इथलचा जो सभा मंडप आहे त्याचा वरचा सुद्धा करून द्या. का? येणाऱ्या भक्तगणांची संख्या अधिक आहे. हे कल्पेश्वर हे थेट गेवराईची पेठ, हे पेठेच्या पलीकडे आहे. पलीकड जे काय तिकडून येतो रस्ता मार्केट कमिटीच्या पलीकडून, आणि त्याच्या पलीकड कल्पेश्वर आहे. लोकांना तिथेही आज लोक राहतात. चौकडचा विकास होणं हे का गरजेचं आहे त्याचं कारण मी आज इथं नम्रपणे नमूद केलेलं आहे. कुणाला वाटलं नाही पाहिजे ही सत्ता ही फक्त माझी आहे असं कुणाला वाटता कामा नये. रस्त्यावर उभा राहणाऱ्या सामान्य माणसाला सुद्धा नगरपालिकेची सत्ता ही माझी आहे. भीमनगर मधला सामान्य माणूस जो लाभार्थी होऊ इच्छितो, ज्याला घर पाहिजे, ज्याला काही त्याची अडचण आहे, ती अडचण सोडवत असताना त्याला असं वाटता कामा नाही मी यांना मतदान केलेलं नाही, मग माझं हे काम करतील का नाही करतील, अशा प्रकारची शंका यायला नको कोणाला. तिथं वाटलं पाहिजे भले मी नाही केलं, पण हो तिथलचे लोक मला नाउमेद करणार नाहीत. माझी जी काय अडचण आहे, मी 40% अधिकचा अपंग आहे, मला खाय प्यायची व्यवस्था नाहीये, शासनाचा योजना असताना सुद्धा मी त्यातला लाभार्थी होऊ शकत नाही, मला पैसे खर्च करायची वेळ आलेली आहे, तर त्याला न्याय देण्याचं काम हे तुम्ही आम्ही करताना उद्याच्या भविष्य काळात दिसायला हवं. त्या लोकांची जी काही शासनाची योजना आहे त्याच्या दरवाजापर्यंत गेली पाहिजे. मी आज धोंडराईला येत असताना मी गेलो दुसऱ्या कामाला, तिथं काही घटना घडल्या, त्यांना भेटून निघत असताना बाहेर तन्वी सर्व्हिसेस नावाचं एक त्याचं शोरूम आहे, त्याचं दुकान आहे, ते चालवत असताना एक सामान्य कुटुंबातला महादेव हजारे म्हणून रस्त्याला उभा होता. चहाला म्हणून त्याला बोलवलं. मी महादेवला त्या दिवशी तिथं सांगितलं आज की महादेव वाट पाहू नको राजा, 27 रुपयाचा खर्च येतो, तो 27 रुपये माझ्याकडनं घे, पण धोंडराई मधला एकूण 40% वरचा अपंग त्याचे प्रस्ताव इथं पाठवून त्याला लाभ देण्याचं काम आपण पोहोचलं पाहिजे तिथपर्यंत. मस्ती कशाची आहे? असं कधी झालंय का? तुम्ही ऐकलंय का? मला सांगा, असं झालंय कधी की भीमनगर मधले लोक या माता मावल्या उठल्या अथवा तुम्ही उठले आणि बीडला आले की तुमच्याशिवाय आता उमेदवार दुसरा चालणार नाही, तुम्हीच पाहिजे? 3 दरवाजे आहेत गेवराईला, त्यांच्याकडे गेले का यांच्याकडे गेले? असं नाही झालं. आम्ही गेलो लोकांच्या घरासमोर, चौकटीसमोर, की हो आम्ही उत्तमपणे तुमची सेवा करू शकतो, चांगलं काम करू शकतो, गेवराई शहराचा विकास करू शकतो, भीमनगर मधल्या लोकांना न्याय देऊ शकतो, यातल्या सामान्यातील अतिसामान्य लोकांना न्याय देऊ शकतो, हे आम्ही आलो तिथपर्यंत. आणि मग निवडून आल्यानंतर हे आमचं काम आहे. आम्ही लोकांच्या दरवाजापर्यंत योजना पोहोचताना का दिसत नाही, हा सामान्य लोकांचा हा एक प्रश्न आहे. हे चित्र बदलावं लागेल आपल्याला. हे चित्र बदलण्याचं काम यंदाच्या काळात करूयात. हा विश्वास धम्माच्या प्रवेशाच्या निमित्तानं इथं देण्यासाठी मुद्दाम आले. मला प्रश्न पडला होता, मला किशोरनी सांगितलं की बौद्ध विहाराच्या समोर करूया. एवढं मोठं काय नाही, एकदा बोला जरा, म्हणजे काहीतरी बोला ना, लोकांना काय बोलायचं काही कळू तर दे. आणि म्हणून याचं औचित्य साधून धम्माच्या प्रवेशाचं, त्याच्याबरोबर असणाऱ्या असंख्य लोकांचा आज जे काही प्रवेश झालाय, काही लोक स्टेजवर येऊ शकले नाही, त्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आज तो विश्वास इथं द्यायचा आहे. असं नाही होऊ शकणार. फरक किती पडतो पहा ना. कधी कोणी हे मोठे लोक संजय नगर मध्ये जाताना दिसले, सोशल मीडियावर फोटो येतो, ते पण मी नाही गेलो, मला जाणंही होत नाही. मी कधी विजयला पाठवतो. विजय कधी या दरम्यानच्या काळात इतके विषय अडचणीचे राहिले होते. एक महत्वाचा विषय माझा अडचणीचा राहिलेला होता, म्हणून विजय गेल्या आठवड्यात 2-3 वेळेस मला मुंबईला त्याला पाठवावं लागलं. आणि मी इथं नव्हतो, दौऱ्यात होतो. मी जयसिंगला सांगितलं होतं 2-3 ठिकाणी जा म्हणून. सोशल मीडियामध्ये फोटो आला, संध्याकाळी दुसरे फोटो चमकले. हा काही मनोज गणू हे प्रभू सेठ, तुम्ही तर दिसलेच नाहीत मला. आता पाहिलं मी तुम्हाला, सॉरी. हा धाक. आणि ही स्पर्धा निकोप चालली पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे
आमच्या सारख्याला बेसावध राहता कामा नाही, त्याच्याकडे मी गेलो पाहिजे, त्याला मी भेटलो पाहिजे, त्याची काहीतरी अडचण आहे. 4 दिवसापूर्वी एक सामान्य कुटुंबातला श्रीपत आंतरवाल्याचा आलेला मेसेज मी स्क्रोल करत होतो, आता मी चुकून ते वाचला नव्हता. मी त्याला विचारलं, त्याचे वडील वारलेले होते, त्याला विचारलं धीरू काय अडचण आहे, सांगितलं रस्त्याची काहीतरी अडचण आहे. मला धीरून सांगितलं धीरजनी, मला वाटलं साहेब तुम्ही कसं काय 4 दिवस झाले काही बोललेच नाही. त्याला दिलासा दिला, त्याला विश्वास दिला, धीरू भेण्याचं काही कारण नाही, मी त्यातनं मार्ग काढून देईल तुला. त्याला हायसं वाटलं, म्हणलं साहेब होईल काम, नंतरचं पाहू, तुम्ही फोन केला बरं वाटलं. कोरोनाच्या काळातली हीच परिस्थिती होती. पेशंट जे काय ते त्या दुखण्यापेक्षा त्या भीतीनंच अनेक पेशंट गेले. आमचा झुंबर जो काय रानमाळ्याचा गेला त्या भीतीनं गेला. हो, मला लोक म्हणायचे दुखण्याचं ठीक आहे, तुम्ही आता फोन केला भैया, उद्या सकाळी 9 वाजता फोन करा बरं का. म्हणलं का आपासाहेब म्हणून आपासाहेब फोन केला की रडायचा होत. म्हणलं कशामुळं नाही, म्हणलं फोन केलं बरं वाटतं. म्हणजे नुसतं फोन करा, काय चाललंय एवढं विचारा सगळ्यांना. मी त्या दिवशी निर्णय केला की आपण सगळ्याला जितके पेशंट असतील, कारण त्या काही कामं नसायचे ना, रस्ते सुनसान पडलेले असायचे, आम्ही आपले येता जाता करा फोन करा. आणि रोज ते काम असायचं की औरंगाबादला कोणत्या हॉस्पिटल मधल्या बेड शिल्लक आहे, ठेवा, तिथं ठेवा, तिथं ठेवा, त्याला ठेवा. फार शेवटची परिस्थिती तर अशी आली की ती MIDC मध्ये गरवारेमध्ये एक दवाखाना, गरवारेच्या समोर तिथलच्या सुद्धा 2-4 बेड शिल्लक ठेवावं लागायच्या, अशी परिस्थिती होती. कार्यकर्ता हा दुखण्याने गेला नाही, काही लोक धाकाने गेले, भीतीने गेले. त्याला तो विश्वास देणं, त्याला दिलासा देणं गरजेचं होतं. आपणच जर काही किट घालून उभं राहिलात, आपणच जर काही किट घालून लोकांना सापडणार तर लोक कसं काय नाही होत. मला आठवतं मी त्यावेळेस कलेक्टर होते राहुल रेखावार, मी डॉक्टर थोरात. माझा प्रश्न होता, माझा विषय होता की जे काही व्हेंटिलेटर देतोय तुम्ही इथंच वापरा, आणि समजा तुमच्याकडनं शक्य नाही झालं तुम्ही बीडला घेऊन जाते व्हेंटिलेटर, पण गेवराईला प्राधान्य द्या. हे बोलायला मी कलेक्टर आणि डॉक्टर थोरात इथं CS आलो होतो. रस्त्यावर तिथं बाहेरच उभं होते हे लोक, महेश होते, अजून 2-3 जण होते. मी त्या दिवशी मी ड्रायव्हरलाही म्हणलं यार त्याला मास्क तरी घालायला लावून, पण मी आणि कलेक्टर बरोबर आलो तर बरोबर गेलो. म्हणजे लोकांच्या अडचणीच्या काळात जर काय त्या अडचणीच्या काळात त्यांना हात देणार नसतं तर लोक तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला हात दिल्याशिवाय राहणार नाही. हे वास्तव आहे. आणि आज मला अतिशय नम्रपणे तुम्हाला हेच सांगायचंय की गेवराई शहराचा भौतिक विकास जो काय आहे, हा विकास होत असताना सामान्यातील सामान्य लोकांना या गेवराई शहरामध्ये राहत असताना असं वाटायला नको की इथं आपलं कसं होईल म्हणून. पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि गेवराई शहरातलं अर्थकारण वाढण्याच्या हेतूनं आपण अधिकचा प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आज मितीला आहे. व्यवहार, व्यवसाय, आज पहा काय परिस्थिती, तुम्हाला पटायचं नाही. आज सर्वाधिक बस्ता जो काय आहे गेवराई शहरात नाही बांधला जात, मादळ मोहीला जातात लोक बस्त्याला. खत बी बियाणावाला टाकळी, शिरसदेवी, जातेगाव भागातला गेवराईत येत नाहीये, तो शिरसदेवीला चाललेला आहे. व्यवसाय तलवाड्याला वाढायला लागलेला आहे, उमापूरला वाढायला लागलेला आहे. आणि गेवराई शहरात जर काही व्यवसाय वाढणार नसल तर ते चांगलं सूत्र नाही. एवढं मी तुम्हाला, अतिशय चांगलं चिन्ह नाहीये हे मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो. रस्त्याचे रस्ते तुमचे वस पडायला लागलेले हे चांगलं चिन्ह नाहीये. लोक सोडून बाजूला यायला लागलेले. मी एक महत्वाचा विषय होता काहीतरी ते कासार समाजाचा, म्हणून मी राम मंदिर गल्लीत गेलो होतो. मला तो विषय संपवायचा होता. थोडी एक 3-3 फुटाचा वादाचा विषय होता म्हणून तो वाद संपवायला तिथं गेलो. मी पाहिलं, आम्ही मोजले, मी पलीकडून जे माणूस तिकडून आलो, मी घरं मोजले, 79 घरं त्या राम मंदिर गल्लीचा लेफ्ट मारताना लागतात. या इकडच्या बाजूला 79 घरापैकी साधारणपणे 77 का काहीतरी
माझं चुकल थोडं 77 काहीतरी दुकान आहे आणि बाकीचे राहणारे लोक, त्या दुकानापैकी फक्त एकच दुकान म्हणून चालू आहे, बाकी सगळे कुलप लागले. अरे कसा चालायचा व्यवसाय, कसं चालायचं? जे प्लॉट 25-25 लाखाला जाणारे होते आज 2 लाखाला कुत्र कुणी विचारा ना. हे विचार करण्याची गोष्ट आहे. गर्ल्स हायस्कूल, बॉयज हायस्कूल श्वास कोंडायला लागलेला आहे, श्वास कोंडायला लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा. इकडं बिर्याणीचा वास येतो, इकडं कुल्फी आहे, तिकडं काहीतरी आहे, चाललेलं आहे. चालू द्या, त्यांचं आतल्याचं काय व्हायचं ते होऊ द्या. हे चित्र बदलणं गरजेचं आहे. माफ करा मित्र, मी तुमच्यात आणि त्याच्यात विनाकारण उभा आहे, मला कळतच नाही याच्यातलं. पण त्यांनी मला तिकडून खुणवलेले अजून शिजली नाही. थोडा दम धरा, तेच लवकर शिजाव म्हणून मी इथं वेळ तुमचा घालायला. मला माहिती त्यांनी मला खुणवलं की मी बसलो, म्हणून काळजी करू नका. ते संपलेलं नाही, त्याला अजून एकदा उंथनं खाली घालायचं, खालचं वर आणि वरचं खाली घालायचं. भाकरी करपाई लागलेली बस, तिकडं ते काम राहिलेलं आहे, थोडं राहिलेलं आहे, थोडा दमधारा. आणि म्हणून आपला अधिकचा वेळ नको मित्र. धम्मपाल त्याचे अनेक लोकांनी आज अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जो काही विश्वास दाखवलेला आहे आणि विश्वास दाखवून जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, आज एकाला एक बांधून कडी बांधून ही संख्या आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढत असताना हा विश्वास कुठं तुटता कामा नाही. मी धम्मा अगदी खात्रीनं सांगतो की केवळ तुमच्या नाही, गेवराई शहरातल्या सामान्यातील सामान्य कुटुंबातल्या माणसाच्या अडचणीच्या प्रसंगी हा परिवार अगदी तुम्हाला खांद्याला खांदा लावून उभा राहील, हा आजच्या या व्यासपीठावर अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगण्यासाठी आलो. परत एकदा आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला, धम्माच्या प्रवेशाला, त्याच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाला, तुमचे सगळ्यांचे शिवछत्र परिवारावर व्यक्त केलेल्या विश्वासाला पात्र राहून अशा प्रकारचा एक शब्द तुम्हाला देतो. केलेला आदरातिथ्य सत्कार तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अगदी विकासात्मक वैचारिकतेच्या माध्यमातून आपण सर्वांगीण